हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण। मतमोजणीवेळी शिंदे गटाच्या वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएमशी कनेक्टेड फोन असल्याचा आरोप, 2 जणांवर गुन्हे दाखल। वायकरांच्या मेहुण्याकडच्या मोबाईलमध्ये ईव्हीएम हॅक करणारा ॲप, आदित्य ठाकरेंचा आरोप। निवडणूक आयोगानं मतमोजणी वेळचं सीसीटीव्ही का देत नसल्याचाही सवाल। वायकर प्रकरणामध्ये थेट राहुल गांधी यांचं ट्विट, पारदर्शकतेवर टीका। एलन मस्क यांनी शंका वर्तवलेल्या ईव्हीएमचं ट्विट रिट्विट करत मुंबईतल्या निकालावर सवाल। टी राजांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा भाजपची कोंडी, 400 पार झालं असतं तर भारत हिंदू राष्ट्र बनलं असतं। भाजपचे नेते प्रवीण दरेकरांच्या टी राजाच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार। टी राजाची बुद्धी कमी, भारत हा भारतच राहणार। 400 पारच्या दाव्यावरून अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचं टी राजांना उत्तर। भाजपचा लोकसभाध्यक्ष झाला तर चंद्रबाबू आणि नितीश कुमारांचा देखील पक्ष फोडला जाईल, संजय राऊतांचा दावा। चंद्रबाबूंच्या पक्षानं लोकसभाध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास टीडीपीला पाठिंब्याची तयारी। लोकसभेचं उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला न मिळाल्यास थेट लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, सूत्रांची माहिती। नियमाप्रमाणे उपाध्यक्ष विरोधकांना मिळण्याचा दावा। पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यामध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, मोठ्या फेरबदलाची शक्यता। काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची सूत्रांची माहिती। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, दबावाखाली राहण्याचे दिवस संपले। विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। जयंत पाटलांनी पेरलं तेच आता सांगलीत उगवत आहे। निकाल सांगलीसाठीच नाही तर राज्यातील राजकारणासाठी टर्निंग पॉईंट ठरेल, दरेकरांची प्रतिक्रिया। येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये वेगळा खेळ होऊ शकतो। भाजपच्या संसदीय समितीची अजून बैठक झाली नाही, एकवाक्यता दिसत नाही, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। शरद पवार आता ऍक्शन मोडमध्ये, इच्छुक असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली। मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार। मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी 30 मिनिटं बंद दाराआड चर्चा। संघाच्या मुखपत्रातून भाजपवर केलेल्या टीकेनंतर दोघांमध्ये बैठक, सूत्रांची माहिती। संघाकडून पुण्यामध्ये भाजपच्या आमदारांसाठी पुढील आठवड्यात कार्यशाळा, आमदारांना प्रशिक्षित करून विधानसभेचा आढावा घेणार, सूत्रांची माहिती। जालन्यामध्ये उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली, वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी हाकेंवर उपचार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्याची लेखी हमी देण्याची मागणी। मनोज जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, ओबीसी आंदोलनाकडे मात्र पाठ। सगेश्वऱ्यांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा। सुनावणीला हजर रहा अन्यथा वॉरंट बजावणार, कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी। जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी, शाहू छत्रपतींचा सवाल। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द करणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। माजी शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज कार्यकर्ता मेळावा, मेळाव्यामध्ये जयदत्त क्षीरसागर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। अभिनेता सलमान खानला युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत बिश्नोई गँगकडून धमकी देणाऱ्याला राजस्थानच्या बुंदी गावातून अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, गुगल लोकेशननं पत्ता चुकीचा दाखवल्यानं 20 ते 25 विद्यार्थ्यांचा पेपर चुकला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।